आज शनिवार 25 जुलै 2026 शेतकरी मित्रांनो, तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो। आज तुरीच्या दरात झपाट्याने मोठे बदल पाहायला मिळाले आहेत मित्रांनो। मग किती रुपयाने तुरीचे बाजारभाव वाढले पहा सविस्तर माहिती चॅनलच्या माध्यमातून। पण विनंती आहे की अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, अशा दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे अकोला। लाल तुरीला आवक आलेली आहे 904 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8175 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8200 रुपयाचा। नंतरची बाजार समिती आहे नागपूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 254 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7550, सर्वसाधारण दर मिळाला आहे 8000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8151 रुपये। नंतरची बाजार समिती मित्रांनो वाशिम आवक आलेली आहे 60 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे तुरीला 7450, सर्वसाधारण दर मिळाला 7500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7600 रुपयाचा। नंतरची बाजार समिती बुलढाणा। लाल तुरीला आवक आलेली आहे 60 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7300 रुपये, सर्वसाधारण दर सुद्धा 7300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7600 रुपये। नंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा। पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 2 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4000 रुपये, सर्वसाधारण दर सुद्धा 4001 रुपया, तर जास्तीचा दर मिळाला 6600 रुपयाचा। नंतरची बाजार समिती अहिल्यानगर। आवक आलेली आहे तुरीला 18 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7250 रुपये, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 7250 रुपये। नंतरची बाजार समिती बार्शी। आवक आलेली आहे तुरीला 1 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7800, तर जास्तीचा दर सुद्धा 7800 रुपये मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती नांदेड। नांदेडला तुरीला आवक आलेली आहे 1 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7495 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7495, तर जास्तीचा दर सुद्धा 7495 रुपये मिळालेले आहे। नंतरची बाजार समिती कारंजा। आवक आलेली आहे 1260 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे तुरीला 7200 रुपये, सर्वसाधारण दर 7700 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7975 रुपये।